नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, लक्ष द्या, आज खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो आहे. एक व्हिडिओ घेतला होता मी जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन झालं. राम मंदिराचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा राम जन्म ते राम मंदिर असा 1.25 तासाचा व्हिडिओ घेतला होता. आता हा त्याच्यानंतरचा राम मंदिरावरचा व्हिडिओ आहे आणि हा मंदिर आहे म्हणजे राम मंदिर ते राम मंदिराची डकेती. आता हे डकेती कोण केली? आता अनेक लोक कमेंट्स करते का सर तुम्ही राम मंदिराच्या चोरीवर व्हिडिओ केला, ठीक आहे, तुम्ही तिथं किती पैसे दिले? तर मी पहिले सांगतो, माझ्या सोशल मीडियाचं पेज काढ, फेसबुक काढ, इंस्टाग्राम काढ. मी मंदिरात पैसे देत नाही. मी गोरगरीब विद्यार्थ्याले पुस्तकं देतो, दप्तरं देतो, शेतकरी आत्महत्याग्रस्त, शहीद आणि ज्यांचे आईवडील नाही त्याले मोफत शिकवतो. हे पुण्याचं काम मी करतो. मला देव माणसात दिसते आणि म्हणून मी, ठीक आहे, मंदिरामध्ये पैसे दान करत नाही. कारण मंदिरात पुजाऱ्याचं पोट असते हे गाडगे महाराजांनी सांगितलं होतं आणि म्हणून मी माणसात देव शोधत असतो. पण तुमची श्रद्धा आहे, तुम्ही देऊ शकता. पण इथं चोरं बसले आहे हे मात्र लक्षात ठेवा. फार कमी मंदिरं असतात जे श्री संत गजानन महाराज ट्रस्टसारखे काम करतात, जे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करते, अनेक एज्युकेशनल संस्था चालवते आणि सोबत एकही रुपयाचा तिथं भ्रष्टाचार होत नाही. ठीक आहे, त्या मंदिरासारखं मॅनेजमेंट जगात तुम्हाला कुठेही भेटणार नाही. एक वेळा, ठीक आहे, आणि तिथं कोणत्याच VIP माणसाले VIP ट्रीटमेंट दिली जात नाही. राष्ट्रपती जरी आला तरी त्यांना रांगेत लागावं लागते दर्शनासाठी. मग आता राम मंदिर बांधलं तर राम मंदिर अनेक लोक तिथं अयोध्येतलेच असे म्हणत आहे का हे मंदिर RSSनं बांधलं आहे आणि RSS पैसा दाबाचा धंदा याच्यातून करत आहे. हे कसं बांधलं, का बांधलं? नरेंद्र मोदीवरच याचे आरोप डायरेक्ट जाते. काहून जाते, का जाते, याचे मी पुरावे देणार आहे. कारण आता तुम्ही प्रत्येक इव्हेंट पाहिला असेल आणि सुप्रीम कोर्टानं जो, ठीक आहे, राम मंदिराचा विवाद होता तो विवाद, ठीक आहे, हा कोणत्या रिसर्चवर दिलेला नाही. जेव्हा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला राम मंदिराचा, तर या भारतातील 80% लोक हिंदू आहे, यांच्या भावनेचा विचार करून, ठीक आहे, जे मस्जिद आणि मंदिराचा विवाद होता तर ही पूर्ण जागा राम मंदिर शिलान्यास कमिटीला देत आहे. शिलान्यास कमिटी भारत सरकार ठरवल आणि ते मंदिर राम मंदिर निर्माणाचं काम करेल. आणि या निकालात सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं का अयोध्येच्या बाहेर कुठंतरी मुस्लिम वक्फ बोर्डाला, ठीक आहे, मस्जिदीसाठी जागा देण्यात येईल. पण त्यांनी मस्जिद न बांधता तिथं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. 5 एकर जागा त्यांनाही देण्यात आली. पण मंदिराची पूर्ण जागा, मस्जिद मंदिराचा जो विवाद होता ती पूर्ण 2.5 एकराची जागा जी होती ज्याच्यावर विवाद होता ती राम मंदिर शिलान्यास ट्रस्टला भेटली. आता भेटल्यानंतर एक व्हिडिओ अगोदर टाकलाय, तो पहा, खूप सुंदर व्हिडिओ आहे. आता, ठीक आहे, याच्यावर डायरेक्ट टार्गेट मोदीच आहे. कारण मोदीनं याच्या अगोदर 3-4 चोऱ्या केल्या आहे. डायरेक्ट मी आरोप करून राहिलो चोऱ्या केल्या आहे, म्हणजे कोणा जेलात टाका, ठीक आहे, आपण कोणाच्या बापाला भेट नाही. समजलं का? कारण याच्या अगोदर मोदीनं कोरोनाच्या काळात PM केअर फंड काढला होता आणि PM केअर फंडमधून करोडो रुपये जमा केले आणि पुरेच्या पुरे गमन केले. याच्यातला पैसा किती आला, किती खर्च झाला याचा हिशोब द्यायला तयार नाही. ॲक्च्युली हा सरकार, म्हणजे तिथं त्या ट्रस्ट बनवलं, प्रायव्हेट ट्रस्ट बनवता येत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 267 आहे. म्हणजे या भारतावर, देशावर आकस्मिक पायी आली, म्हणजे भूकंप आला, पूर आला, ठीक आहे, किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा युद्धजन्य परिस्थिती आली तर भारताचे पंतप्रधान भारत सरकारचा अकाउंट नंबर देत होते. ठीक आहे, त्याला आकस्मिक निधीचा अकाउंट नंबर म्हणे आणि त्याच्यात पैसे जमा झाले का ते पैसे खर्च करे. त्याचं कंट्रोलर अँड, ठीक आहे, ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे कॅग म्हणते त्याला, जो भारताचा सगळ्यात मोठा ऑडिटर आहे, सरकारच्या 1-1 रुपयाचा हिशोब तपासते, त्याच्या हातानं ऑडिट होईल. आता ह्या चोट्ट्यानं काय केलं, तो, ठीक आहे, PM केअर फंड नावाचा फंड केला आणि पुरा पैसा लंपास केला. त्या पैशाचा हिशोब द्यायला तयार नाही. ठीक आहे, हिशोब मागितला तर म्हणते देता येत नाही. मग सुप्रीम कोर्टात अनेक लोकांना, हायकोर्टात केसेस टाकल्या. हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला का
ठीक आहे, PM केअर फंड हा माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत येत नाही. आता घ्या घंटूला हलवा, असंच काम झालं. आता तसंच यायनं काय केलं, RSS म्हणजे राम मंदिर, तिथं अयोध्येत राम मंदिर बनलं पाहिजे, प्रत्येकाची इच्छा होती. पण हे राम मंदिर हे ज्या प्रथा परंपरे आणि तिथीनं व्हायला पाहिजे असं झालेलं नाही. यायनं पैसा वसूल करायचं काम केलं आहे. मला तर वाटते राम मंदिरात आता जे पैशाची लुटमार केली, ठीक आहे, आणि चोरी केली, ह्या चोरीचा जर हिशोब काढला तर यायनं जे दिल्लीले 7 स्टार RSSचं मुख्यालय बांधलं, ते मुख्यालय रामाच्या मंदिरातून दाबलेल्या पैशात बांधलं असा माया सरळ आरोप आहे. कारण एवढे पैसे आले कुठून? त्याच्यानंतर BJP पाशी, ठीक आहे, BJPले पार्टी फंड दिला असेल, पण BJPनं प्रत्येक जिल्ह्यात मुख्यालय बांधायला 2-2 एकर जागा घेतली आहे. नागपूर वर्धा शहरात 2-2 एकर जागा ही 5-5, 7-7 करोड रुपयाची आहे. ठीक आहे, तुमच्याही शहरात असेल. एवढी मोठी जागा यायले शहराच्या मध्यभागी किंवा शहराच्या आजूबाजूले सस्त्यात भेटूच शकत नाही. मग भारतात 700 जिल्हे आहे, एवढ्या जिल्ह्यामध्ये ठीक आहे 3 करोड 2 करोडनं सरासरी जरी एकरानं जागा पकडली, याचे पैसे होऊन किती राहिले? तुम्ही याचा हिशोब लावा. 700 गुणेला 2 करोड करा. एवढे पैसे यायच्यापाशी आले कुठून, हा माया प्रश्न आहे. माय साधे साधे प्रश्न आहे. माया प्रश्नाचे उत्तरं ज्याच्यापाशी असेल त्यानं द्यावे. मग आता ह्या चंपतराय होय, ह्या कोण होय? तर ह्या RSSचा, ठीक आहे, RSSचा प्रचारक होता. ठीक आहे, म्हणजे येऊन जाऊन इंग्रजायले ज्यानं मदत केली, ठीक आहे, ते इंग्रजायले मदत केली. जेव्हा भारत स्वतंत्र होत होता तर भारतातल्या लोकायले म्हणे इंग्रजी सैन्यात भरती व्हा. ते यातलेच पिलांटू आहे हे RSSवाले. ठीक आहे, आणि मंदिरात यायनं आता डकेतीच टाकली. बरं थोडीशी नाही. बरं आता राम मंदिर शिलान्यास कमिटीमध्ये, ठीक आहे, आता हे शिलान्यास कमिटी कधी अस्तित्वात आली? जसा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तशीच कमिटी तयार केली. या कमिटीत 15 मेंबर आहे. याच्यातले, ठीक आहे, 12 मेंबर सरकारनं नेमले आहे. मग आता ऑब्वियसली सरकारनं नेमले आहे, तर सरकारनं नेमले आहे म्हणजे सरकारचा मेन माणूस पंतप्रधान, आणि पंतप्रधानाच्या शब्दाच्या वर कोणीच जात नाही. ठीक आहे, मग आता पंतप्रधानानं कोणाच्या मताने नेमले असेल? ऑब्वियसली आहे हे जिथून चालते BJPची पिलांटू, हे चालते कुठून? तर RSS नागपूर. मग तिथं कोण आहे? मोहन भागवत. कारण इथच्या राम मंदिराच्या प्रत्येक कामात तुम्हाला समोर समोर उद्घाटनात कोण दिसन? तर आपला बापू आहे, एकटा संट्या कळस घेऊन, आणि त्याच्या मागं, ठीक आहे, कोण? तर मोहन भागवत. म्हणजे याचे आरोप सरळ BJP आणि RSSवर जाते. ठीक आहे, मी विश्लेषण करून राहिलो. माय विश्लेषण खोटं असेल तर माय कोणत्याही कोर्टात मायावर केस टाका, काही प्रॉब्लेम नाही, आपण पुरावे घेऊन येऊन जाऊ. ठीक आहे, आता राम मंदिर शिलान्यास कमिटीचे सर्व सदस्यात अध्यक्ष होते महंत, ठीक आहे, नृत्य गोपाल दास ह्या अध्यक्ष होता. त्याच्यानंतर चंपतराय महासचिव होता. या चंपतरायकडं बंद्या पैशाचा हिशोब ठेवायचा. म्हणजे इथं कोषाध्यक्ष तर होतात, स्वामी गोविंददेव गिरी ह्या बी हात झटकून राहिला. यानं तर त्या दिवशी पत्रकाराचा माईक फेकून दिला. मेरे को मत सवाल पूछो बोले. ठीक आहे, मेरे को नाही पता बोले. अबे पण चोट्या, तू कोषाध्यक्ष आहे ना, तुला हिशोब द्यायला लागेल ना. ठीक आहे, नाही तर ते पद सोडून दे, राजीनामा दे. चंपतराय ह्या सगळ्यात कारंदी आहे. म्हणजे RSSचे सगळे लोक असेच आहे. कोणी बलात्कारी भेटते, कोणी पैसे दाबणारा भेटते. बरं रामाच्या मंदिराला बी नाही सोडलं. मग जिथं आस्था आहे लोकांची, लोक श्रद्धेनं तिथं जातात. हां, तुम्ही विचार करा, एका दिवशी 12 ते 15 लाखाची तिजोरी भरे म्हणते. 12 ते 15 लाख. ठीक आहे, आणि राम मंदिराचं उद्घाटन कधी झालं तेव्हापासूनचा हिशोब लावा, 2024. हां, आता तुम्ही विचार करा. ठीक आहे, आत्तापर्यंत घोटाळा 2 वर्ष घोटाळा चालला. आता त्याच्यात चोरी करण्याची बी पद्धत कशी होती? बरं हे दागदागिने नेले त्याचा हिशोब सांगणार आहे मी, का नेलं. पण तुम्ही हे लक्षात घ्या का आता 100चं नोटाचं बंडल बांधायचं आहे, तर याच्यात 140 150 नोटा टाकायच्या, आणि बाहेर जाऊन त्याच्यातल्या त्या 50 नोटा काढून घ्यायच्या, आणि बंडल 100चं बनवायचं आणि बँकेत नेऊन द्यायचं. म्हणजे चोरी करायची पद्धत पहा. ठीक आहे, मोजतानी 100चं बंडल आहे म्हणून डायरेक्ट बंडला मोजन, पण बंडलामध्ये 50 नोटा 40 नोटा, ठीक आहे, 30 नोटा अशा जास्त टाकायच्या, त्या नोटा बाहेर गेल्या का काढायच्या. अशा पद्धतीनं यानं चोरी केली. ठीक आहे, काही कॅमेऱ्याच्या समोरच केली. आता तुम्हाला सांगतो 2 वर्षापासूनचे CCTV फुटेज नाही आहे, पण मागच्या, ठीक आहे, 70 दिवसाचे CCTV फुटेज पाहिले, त्याच्यात 40 चोरी केली. अबे त्याच्यापेक्षा तर तो घोरी परवडला बे, मोहम्मद शाह घोरी गजनी परवडला. जे मुसलमानानं अयोध्या लुटून नेली म्हणते, तर त्यानं तरी बंद्या कालखंडात 7व्या नेली. यायनं तर 70 दिवसात 40 चोरी केली. हे गजनीपेक्षा बी भयंकर आहे. हे एक प्रकारचे, ठीक आहे, गजनीच आहे.
ज्यानं राम मंदिर लुटलं, एक वेळा मुसलमानांनी लुटलं आणि एक वेळा ह्या ठीक आहे RSS वाल्यांनी लुटलं. कारण RSS वालेच आहे हे सगळे लोक, इथं काही कोणी आहे नाही. बरं, इथं हिंदू धर्म ठीक आहे धर्मामध्ये कोण मुख्य माणूस असते तर 4 शक्तिपीठाचे ठीक आहे जे शंकराचार्य असतात ते प्रमुख असतात. मग ते 4 शंकराचार्याले काही व्हॅल्यू नाही, त्याले तर तिथं राम मंदिराच्या उद्घाटनाला बी बोलावलं नाही. बरं, उद्घाटनावर आक्षेप होता, कळस नव्हता बांधला, मंदिर पूर्ण वाच होतं, पण निवडणूक होती म्हणून रपकन उद्घाटन घेतलं आपल्या बापूसाहेबांनी. त्याला लेणं नाही. उद्घाटन करताना ठीक आहे हिंदू रीतिरिवाजानुसार उद्घाटन करताना नवरा बायको पाहिजे नसते, तवास पूजा ठीक आहे, तवास पूजा ही ग्राह्य धरल्या जाते. म्हणजे तेव्हाच पूजा ही हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार पूर्ण समजल्या जाते. आता यानं बायकोच टाकून दिली आहे, ह्या घंट्या कोणाला देणार आहे? तर संट्या एकटाच कळस घेऊन राम मंदिराच्या उद्घाटनात फिरत होता. ठीक आहे, हे तुम्ही समजून घ्या मी का म्हणून राहिलो. म्हणजे इथं काही लेणं देणं नाही तुमच्या धर्मागिरमाशी. आपल्याला सांगते मार हिंदू धर्म ठीक आहे, आता म्हणते टिंगल नाही उडवायला पाहिजे, काही मास्तर बोलते, काही नाही बोलणार तर का? आपल्याला हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार का सांगते का माय मेली तर ठीक आहे टकलं केलं पाहिजे. मग केलं होतं का मोदींनी टकलं? आहे का उत्तर? फक्त धर्म तुमच्यासाठी आहे, त्याच्यासाठी नाही आहे. तो चॉकलेट घेऊन जाते मेलोडीले, एवढा वेळ आहे त्याच्यापाशी. देश ठीक आहे भाडमे जाय जनता ठीक आहे, काही लेणं देणं नाही त्याले. मग ठीक आहे, आता के परासन, अनिल कुमार मिश्रा ठीक आहे, कमेश्वर चौबा, आता चंपत रायचा ड्रायव्हर करोडपती होऊन गेला. याच्यात ड्रायव्हरनं कितीतरी पैसे लंपास केले. ठीक आहे, आता हे खालचे लोक सदस्य आहे महंत ठीक आहे, दिनेंद्र दास, स्वामी वासुदेव सरस्वती, स्वामी विश्वप्रसन्ना तीर्थ, परमानंद महाराज ठीक आहे, विमलेंद्र मोहन प्रताप आणि 3 लोक ठीक आहे, निर्मोही आखाड्याचा एक प्रतिनिधी राहते, उत्तर प्रदेश सरकारचा एक प्रतिनिधी राहते, भारत सरकारचा एक प्रतिनिधी राहते आणि अयोध्येचे जिल्हाधिकारी. हे 4 लोक नामनिर्देशित असतात. बाकीचे सर्व लोक भारत सरकारनं नियुक्त केलेले आहे आणि हे खालचे सरकारचेच लोक आहे. मग माय का म्हणणं आहे, जर पंतप्रधानानं नेमली आहे तो ऑब्वियसली आहे. मी तुम्हाला सांगितलं का ह्या कुठेही आपले चोर माणसं बसवत असते. यानं व्यवस्थाच तशी बनवून ठेवली आहे का सालेव पैसे दाबा, लुटो, मंदिर को लुटो. गोर गरिबानं आस्थेनं ठीक आहे, कोणा तर हातातल्या अंगठ्या टाकल्या सोन्याच्या, काही लोकांना गळ्यातला गोप टाकला आहे दानपेटीत, हे बी लंपात झाले, काही हिशोबच नाही, पावतीच नाही दे म्हणते चंपतराय. ठीक आहे, आता मोदीनं राम मंदिराचं भूमिपूजन केलं. कोणाच्या हातानं? मोदीच्या हातानं. कोण होय मोदी? काय अध्यक्ष आहे शिलान्यास कमिटीचा? काही लेणं देणं आहे, पण मोदीनं केलं. क्रेडिट. मग क्रेडिट जर तुम्ही ठीक आहे भूमिपूजनाचं घेता, उद्घाटनाचं घेता, तर चोरीचं बी घ्या ना. जर तुम्हाला चोरीचं क्रेडिट घेता येत नाही तर तिथं समोर करायची काही गोष्ट नाही ना. ठीक आहे, ज्या मोदीनं समोर केलं. ठीक आहे, ध्वजारोहण सोहळा होता राम मंदिराचा, ह्या बापूसाहेब भूमिपूजनाले हेच चोटतं, त्याच्यानंतर राम मंदिर उद्घाटनाले हेच. मग चोरीची जबाबदारी कोण घेईन? तुम्ही घ्या नाही ना, यानं घ्यायला पाहिजे ना. हां, ची पटक नाही. आता इथं RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, ABVP ठीक आहे, एकही गोरक्षक दल, एकही जण या राम मंदिरातून चोरी गेलेल्या ठीक आहे डकेती केलेल्या पैशावर बोलायला तयार नाही. बरं काका नेलं ते बी पाहणार आहे आपण. आता पहा ठीक आहे, आता 5 ऑगस्ट 2020 ठीक आहे भूमिपूजन झालं आणि त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. बरं बांधकामात सुद्धा भ्रष्टाचार आहे. 40% कमिशन खाल्लं म्हणते बांधकामात, 40%. आणि तुमच्या घरी येऊन पावत्या फाडून नेल्या. श्रीराम लय लोकांच्या घरून पावत्या फाडून नेल्या. लोकांना आस्थेनं पैसे दिले का रामाच्या मंदिराला पैसे चालले. अबे ते मधातच गबन झाले का तिथपर्यंत पोहोचले का नाही पोहोचले काही पता नाही. कोण स्वतःच्याच राम मंदिराच्या पावत्या बनवल्या आणि इथंच पैसे जिल्ह्यातच गबन केले का का तिथपर्यंत गेले. तुम्ही विचारलं बी नसन, तुम्हाला वाटलं का पैसे गेले ठीक आहे आपले राम मंदिराला लागले असन. ते तिथपर्यंत पोहोचले का नाही याचा ठाव ठिकाणा नाही. आपण चौकशी केलेली नाही. लय लोकांना आस्थेनं ठीक आहे 1000 रुपयाच्या 2000 रुपयाच्या पावत्या फाडल्या. ते खरंच मंदिराले पैसे गेले का नाही हा बी प्रश्न आहे. त्याच्यानंतर ठीक आहे उद्घाटन मोदीनं केलं होतं. हे त्याचे फोटो ज्याले प्रूफ पाहिजे असेल त्यानं प्रूफ घ्या. ठीक आहे, हे पहा ठीक आहे, ह्या बापूसाहेब तोंडाले मुस्क बांधूनच आहे. हां, ह्या फोटो पहा ठीक आहे, भूमिपूजनाचा फोटो. त्याच्यानंतर ठीक आहे मंदिर पूर्ण झालं 22 जानेवारी 2024. कारण 2024 लोकसभेचं इलेक्शन होतं
आणि इलेक्शन असल्यामुळे मंदिर पूर्ण करायचं होतं. पूर्ण व्हायचंच मंदिर, उद्घाटन आले ह्या समोर. कारण याने निवडणुकीत सांगायचं होतं का प्रभू श्रीराम, आणि निवडणुकीत तर अमित शहा म्हणे का ठीक आहे आपको राम लल्ला के दर्शन मोफत दिए जाएंगे, असा प्रचार केला निवडणुकीत. आणि त्या राम मंदिराचे पैसे चोरले साल्यानं. ठीक आहे, यायले तर जोड्यानं पन्ना आले पाहिजे एकाएकाले. यायनं देवाले सुद्धा सोडलं नाही. आणि आता एक यादव नावाचा माणूस आहे, त्यानं तर खूप मस्त वाक्य म्हणलं का जो राम, ठीक आहे, त्या यादव नावाच्या माणसानं म्हणलं का जो राम स्वतःच्या तिजोरीची रक्षा करू नाही शकत तर तो तुमची का करणार. आणि हेच ठीक आहे गाडगे महाराजानं म्हणलं आहे का जो देव ठीक आहे स्वतःच्या मंदिरातली चोरी नाही थांबू शकत, जो नेव त्याच्या समोरचा नैवेद्य कुत्र चोरून नेते तर त्याला हाडं नाही म्हणू शकत, तो देव तुमचं भलं का करत. ठीक आहे, बाकी तुमच्या श्रद्धेचा विषय आहे, प्रत्येकाच्या आपापली श्रद्धा देवावर आहे, ती ठेवली पाहिजे. मी त्याचा अपमान करत नाही किंवा मी त्याला नावबोटही ठेवत नाही, पण जे संतांनं सांगून गेले त्याच्यावर एक वेळ विचार करा. ठीक आहे, तुमची देवावर श्रद्धा ठीक आहे असली पाहिजे, कारण कोणाला तरी भेलं पाहिजे. हे तर देवाले बी भेट नाही बे. तुम्ही देवापाशी कायसाठी जाता का, देवापाशी याच्यासाठी जाता का आपण केलेलं काहीतरी पाप जे केलं ते पाप हे देवा तुझ्यासमोर येऊन खतम होईल, याच्यानंतर मी असं करणार नाही. देवा तुझी सगळ्यावर नजर आहे, मी केलेल्या पापावर बी नजर आहे. माया हातून कमीत कमी दुष्कर्म आणि पाप झाले पाहिजे, कारण तू लक्ष ठेवाले आहे. कोणाची तरी भीती असली पाहिजे. म्हणून लोक देवाच्या भीतीनं चांगले कामं करतात, म्हणून लोक मंदिरात जातात. काही चुकलं भुललं तर माफ कर देवा, पण हे साले देवाले बी भेट नाही, कारण यायले देवाशी काही लेणं देणं नाही, हे देवाले मानत नाही. हे समजून घ्या मी का म्हणून राहिलो. ठीक आहे, देव तुमच्यासाठी आहे, देव यायच्यासाठी नाही. देव यायच्यासाठी पैसे कमावून देणारं साधन आहे. देव यायच्यासाठी मोदीसाठी, अमित शहासाठी, ठीक आहे, त्याच्यानंतर इकडं मोहन भागवतसाठी, चंपतरायसाठी आणि राम मंदिर शिलान्यास कमिटीतल्या लोकांसाठी राम हा पैसे कमावून द्यायचं साधन आहे. माझ्या स्टेटमेंटवर लक्ष दे जा, समजलं का. तुमच्यासाठी देव आहे हो त्या मंदिरात, यायच्यासाठी पैसे कमावून देण्याचं साधन आहे. म्हणून त्यानं राम मंदिर बांधलं. लुटो याची ॲडव्हर्टाइजमेंट केली टी व्हीवर, मीडियावर, उद्घाटन भव्य दिवस, लोकांची झुंबड. ठीक आहे, मग मंदिराचं उद्घाटन ह्या पाया संट्या एकटाच कळस घेऊन आपला, बायको नाही काही नाही, तिकडं दिल्ली टाकून. ठीक आहे, इकडं हे पहा, ठीक आहे, हे उद्घाटनाचे फोटो हे बा कसा पसरला. साले लुटमार करते गोरगरिबाचे. ठीक आहे, पोट्याचा धिंगाणा करते भविष्याचा, आणि देवासमोर असा पाया पडते. हे ढोंग आहे, सगळं ढोंग आहे, ढोंग. राम आले लुटलं यायनं. ठीक आहे, आपल्यासमोर नाटकं करतात साले. ठीक आहे, मग त्याच्यानंतर श्रीराम मंदिर ध्वजारोहण सोहळा तारीख 25 नोव्हेंबर 2025. म्हणजे फ्लो कमी नाही झाला पाहिजे, लोकांचा पैसा कमी नाही झाला पाहिजे. आणे दो, कुठून येते येऊ द्या. फ्लो कमी नाही झाला पाहिजे म्हणून एक इव्हेंट. पहिले भूमिपूजन, मग मंदिराचं उद्घाटन, मग ध्वजारोहण सोहळा 25 नोव्हेंबर 2025. कोणाच्या हातानं, बापूच्या हातानं. तिन्ही याचे प्रूफ आहे आपल्यापाशी. ठीक आहे, हे बा फोटो, ध्वजारोहण सोहळा 2025, हे बा बापूसाहेब या ध्वज. ठीक आहे, असा नमस्कार, त्याचे हात पाहायचा. ठीक आहे, नवीन नमस्कार करायची पद्धत. लोकायले चिवत्यात येड्यात करायचे धंदे आहे हे. ठीक आहे, नोका लागू याच्या मागं. ठीक आहे, हे लुटमार करायसाठी आले आहे सत्तेत. थोडेसे डोळे जागे ठेवा. ठीक आहे, आणि सत्सद विवेक बुद्धीनं विचार करा. देव आहे. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले सांगून गेले का देव कसा आहे. देव निर्गुण निराकार आहे. देवाले आकार नाही, रूप नाही, निराकार आहे. आकार नाही, गुण नाही, निर्गुण आहे. आणि याच्यात अबाध गुण भरले आहे. मंदिर लुटायचे यायनं एक मूर्ती म्हणून बसून टाकली. मग आता ठीक आहे, काय चोरलं तर यायनं श्रीरामाच्या गळ्यातला मोठा हार जड जवाहिरात सोन्यानं नटून, चांदीनं नटून, हिरे जड जवाहिरात होते, तो हार गायब केला. रामाच्या पादुका गायब केल्या. त्याच्यानंतर एका रिटायर्ड नेव्हल ऑफिसरनं, आय एस अधिकाऱ्यानं
स्वतःची जमीन विकून, आईच्या नावाची जमीन विकून, स्वतःच्या पेन्शनचे पैसे काढून 5 कोटी रुपयाचं, ठीक आहे, 5 कोटी रुपयाची, किती कोटी, 5,500,00,000 रुपयाची सोन्यानं लिहिलेली रामचरितमानस हा ग्रंथ राम मंदिराला भेट दिला होता, तो बी चंपतरायनं लंपास केला. शिंदी समाजाने 200 चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्या विटाची पावतीसुद्धा दिली नाही. त्या रिटायर्ड IAS ऑफिसरले जे 5 किलो सोन्यानं बनवलेली रामचरित मानस होती त्याची बी पावती दिली नाही, डायरेक्ट गायब. त्याच्यानंतर एक जुनं मंदिर होतं, ते जुनं मंदिर रातून पाडलं, ठीक आहे, रातून 50 JCB लावून पाडलं. त्या मंदिरातल्या, म्हणजे राम मंदिराच्याच एरियात येणार होतं, पण डेव्हलपमेंटसाठी, आणि पुरातन मंदिर होतं. त्या मंदिरात जड जवाहिरात सोन्यानं नटलेल्या आणि फॉरेनमधून काही मूर्त्या आल्या होत्या, ज्या अष्टधातूच्या होत्या, सोन्याच्या होत्या, चांदीच्या होत्या आणि जड जवाहिरात नटलेल्या होत्या. अशा 1250 मूर्त्या गायब आहे, गायब आहे, गायब. ठीक आहे. हे तर ह्या विटा शिंदी समाजानं दिल्या होत्या चांदीच्या. याची किंमत तेव्हा 2 कोटी रुपये होती आणि आता याची किंमत 5 कोटी रुपये झाली आहे. चांदीचे भाव रपारप वाढले तर. आणि ठीक आहे, त्याचे जो, ठीक आहे, त्याचे जे ज्यायले ते शिंदी समाज मानते सेवालाल, त्याचा मागून फोटोसुद्धा होता. ठीक आहे, चांदीच्या त्या 1 किलोच्या विटेवर अशा 200 विटा दिल्या. म्हणजे जो शिंदी समाज, ठीक आहे, प्रचंड आस्था ठेवते रामावर, त्याले बी यायनं सोडलं नाही. हे साले पुण्या मातीचे असन बनले, तुम्हीच विचार करा. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, ह्या अशा पुरातन मूर्त्या होत्या, ठीक आहे, पादुका गिदुका सब गायब, रामचरित मानस गायब, ठीक आहे, प्रभू रामाच्या गळ्यातील हार गायब, पादुका गायब, 5 किलो सोन्याचं रामचरित मानस गायब, 1250 सोन्या चांदीच्या अष्टधातूच्या जड जवाहिराच्या फॉरेनहून आलेल्या मूर्त्या गायब, शिंदी समाजाने दिलेले. आणि अनेक लोकांनं चांदी सोन्याचे कॉईन टाकले दानपेटीत, हे बी गायब आहे. ठीक आहे, म्हणजे हा घोटाळा पैशाचा तर 1200 कोटीचा आहे. ठीक आहे, तिजोरीतले पैसे हे, पुन्हा चांदीगिंदीचं. आणि जमीन खरेदी करताना, म्हणजे मंदिराच्या बांधकामात 40% कमिशन खाल्लं म्हणते. ठीक आहे, ज्यानं बांधकाम केलं त्यानं आरोप केले. आणि आता जमीन व्यवहारात 2 करोडची जमीन 18 कोटीला घेतली. कुसुम त्रिपाठी नावाच्या बाईच्या तिच्या नावानं जमीन होती. ही जमीन सुलतान अन्सारीनं घेतली. ठीक आहे, आणि त्यानं पलटी मारून दिली 18 कोटीले. अर्ध्या तासात. काही जमिनात 10 मिनिटात व्यवहार आहे. बस इकडला कागद इकडं, म्हणजे अर्ध्या तासात 2 कोटीची जमीन 18 कोटीला विकली. म्हणजे त्यानं थर्ड पार्टीला विकली आणि त्यानं शिलान्यास कमिटीला विकली. दोघांना मिळून कमिशन खाल्लं असं. शिलान्यास कमिटीला ॲक्च्युली जमीन 2 कोटीची, 1.73, ठीक आहे, करोडची जमीन 29.73 करोडला विकली. ठीक आहे, 3 कोटीची जमीन 24 करोडला विकली. 9 कोटीची जमीन 55 कोटीला विकली. तन्वी बन्सल आणि मनीष बन्सल या नावाच्या माणसाच्या नावावर ट्रान्सफर केली आणि तिथून मग राम मंदिर शिलान्यास कमिटीनं घेतली डायरेक्ट 9 कोटीची जमीन. ठीक आहे, गव्हर्नमेंट रेटनुसार हिची रक्कम 9 कोटी आहे, ही घेतली 55 कोटी 33 लाख रुपयाची. म्हणजे इथं ह्या पोठ्यानं किती गब्बा मारला. इथं 16 कोटी, ठीक आहे, इथं जवळपास 28 कोटी, 16 + 28, इथंच पहा 16 आणि 28, 16 आणि 28 झाले, ठीक आहे, 44 कोटी, 44 आणि इथं 21, 44 आणि 21, ठीक आहे, सरळ 65 कोटी, 65 कोटी आणि हे, ठीक आहे, 45 कोटी, 65 न 45, 70, ठीक आहे, 1 अब्ज, ठीक आहे, 10 कोटी रुपये इथंच गब्बा मारला जमिनीच्या व्यवहारात. आपल्या दान केलेल्या पैशावर जमिनीत गब्बा आहे. आणि ह्या गब्बा लय मोठा आहे. कोणता? ठीक आहे, हे पैसे, सोनं, चांदी, पादुका गिदुका आता अंगावर यायला लागलं. काही तर लोक म्हणते का मेल्ट केलं आहे. ठीक आहे, असा सगळ्या धिंगाणा, ठीक आहे, यायनं राम मंदिर शिलान्यास कमिटीत केला आहे. म्हणजे रामालेच लुटून खाल्ला यायनं. हे देवागिवाशी काही लेनदेन नाही. बा, हे सगळ्या मीडियाच्या न्यूज आहे. राम मंदिर 1200 इटे गायब, सोने चांदी जड जवाहिरात गायब. ठीक आहे, आता हे जे आहे संतोष दुबे, हे तिथं, ठीक आहे, तिथं
धर्म परिषदेचे अध्यक्ष आहे आणि ते म्हणते आपल्या अयोध्येची प्रतिष्ठा विश्व हिंदू परिषद, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक आणि गुजराती लॉबीने मिळून नष्ट केली म्हणते. रामाची प्रतिष्ठाच नष्ट करून टाकली गुजराती लॉबी, RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल. ह्या माणूस ठीक आहे खरा कारसेवक होता, पण ठीक आहे यानं डोळ्यासमोर रामाले लुटताना पाहिलं म्हणून याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अयोध्ये के राम मंदिर से राम लल्ला की चरण पादुकाएं और हार भी चोरी हुआ. ठीक आहे. बोलता हिंदुस्थानचं हे ठीक आहे. आता काही लोकांना त्याच्यावर व्यंगात्मक बनवले का बरं झालं रे म्हणते का प्रभू श्रीरामाच्या ठीक आहे सैनिकात हे ठीक आहे RSS वाले नव्हते, नाहीतर सोन्याची लंका, रावणाची सोन्याची लंका पाहून तिकडंच मॅनेज झाली असते म्हणते आणि राम हारून गेला असता म्हणते. इतके बदमाश आहे म्हणते. बरं झालं प्रभू श्रीरामाच्या सैनिकात ठीक आहे वानर होते, संघ आणि भाजपावाले असते तर सोन्याची लंका पाहून रावणाच्या बाजूने गेले असते म्हणते. ठीक आहे. राम नाम जपना जनता का माल अपना. ठीक आहे. हे व्यंगात्मक लोक बनून राहिले असे. आता काहून बनून राहिले बरं, आता त्याच्यात बी पुन्हा डाऊट आहे. यायनं SIT गठीत केली आता सरकारनं खूप बवाल झाल्याच्या नंतर, आणि त्या SITत ज्याला नेमलं ठीक आहे त्याचा अध्यक्ष आहे विजय विश्वास पंत. हे आयुक्त आहे लखनौ डिव्हिजनल कमिशनरचे, SITचे प्रमुख आहे. आणि ह्या चिटिंग आणि फोर्जरीवर ठीक आहे लक्ष द्या. राम मंदिर SIT के चीफ विजय विश्वास पंत पर खुद दर्ज है चिटिंग और ठीक आहे फोर्जरी की FIR. म्हणजे याच्यावरच गुन्हे दाखल आहे म्हणते. ठीक आहे. यानंच चिटिंग केली, यानंच पैसे खाल्ले. ठीक आहे. ये करेंगे चंदा चोरी का निष्पक्ष जांच. आता याच्यावर बी आरोप होऊन राहिले. लोक कोणाला सोडायला तयार नाही. लोक भिडून आहे. आणि इथं पहा गृह मंत्रालय काय म्हणते, गृह मंत्रालयाला माहिती मागितली. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट केंद्र या राज्य सरकार के जवाबदेही नहीं है म्हणते. मंदिर ट्रस्ट एक स्वतंत्र संस्था है और इसका RTI के दायरे में नहीं आता. सर्व मंदिरं RTIच्या दायऱ्यात आणा. सगळ्याचं ऑडिट झालं पाहिजे. आणि माय शेवटलं म्हणणं आहे का मंदिरात कोणताही पैसा आला तर तो शिक्षण, आरोग्य या बेसिक सुविधेवर खर्च व्हायला पाहिजे. आणि सरकारनं सगळे मंदिरं आपल्या ताब्यात घेतली पाहिजेत. आणि सगळ्या मंदिरावर ॲडमिनिस्ट्रेटरवर बसून कॅमेरे बसून प्रत्येक वर्षी मंदिराचं ऑडिट व्हायला पाहिजे. मंदिराची सगळी देखरेख, निगा ठीक आहे भक्तिनिवास सगळ्याचा हिशोब सरकारनं ठेवायला पाहिजे. त्याची स्वच्छता, त्याचं मेंटेनन्स सगळं सरकारनं करायला पाहिजे. आणि हा पैसा उरला मंदिरातला प्रचंड हा लोकांच्या कल्याणासाठी सरकारनं वापरायला पाहिजे. या चोरायचे पोटं बंद झाले. ठीक आहे. मंदिरात ज्या दिवशी दान बंद होईल त्या दिवशी आपोआप मंदिरं बंद होऊन जाईल. कोणताही पुजारी त्या मंदिरात थांबणार नाही आणि कोणालाही ट्रस्टचं अध्यक्ष सदस्य बनायची इच्छा राहणार नाही. हे माझं नाव लिहून घ्या. ठीक आहे. आता हे बा ठीक आहे भूमिपूजनापासून प्राणप्रतिष्ठेपर्यंत श्रेय मोदीजींनी घेतले. मग चंदा चोरीचं श्रेय कोण घेईन. ठीक आहे. हे असे लोक ठीक आहे EIवर बनवते. चंपतगिरी कोषाध्यक्ष आहे, हिसाब दो म्हणते. आता पहा प्राणप्रतिष्ठा समारोहले 113 कोटी रुपये खर्च केले. त्याच्यानंतर शेड अँड ठीक आहे टेंट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर 35 कोटी. ठीक आहे. अक्षत पूजन अभियान 30 कोटी. प्रचार आणि विज्ञापनसाठी 21 कोटी. सजावट लाईटिंगसाठी 14 कोटी. आणि मेहमानों के भोजन और अतिथी के 5 कोटी. उद्घाटनाच्या दिवसचा खर्च आहे ह्या. ठीक आहे. एवढाले पैसे यायनं खर्च केले आणि पैशाचा हिशोबच नाही. जवळपास राम मंदिराच्या काउंटिंग रूममधून ठीक आहे 1200-1300 करोड रुपये गायब आहे. आता ते तुम्हीच पहा. पण मात्र याच्यात एक माणसानं एक बॅनर शेअर केलं का 1977 ते 1983 तक गोरखनाथ मंदिर के कैशियर रहे यासीन अंसारी. ठीक है. उसके बाद 84 से इस मंदिर और मठ के निर्माण के कंस्ट्रक्शन कार्य का सुपरवाइज़र बनाया गया. लगभग 40 साल हो गए. आज तक कोई भी घोटाला और गबन इनके नाम पर नहीं है. ठीक आहे. मुसलमान माणूस एका हिंदू मंदिरात ठीक आहे कोषाध्यक्ष होता, ट्रस्टी होता. त्याच्या हापाशी काम दिलं, बांधकामाचंही काम दिलं, पण 1 रुपया दाबला नाही. ठीक आहे. तो दुसऱ्या धर्माचा होता. आपल्या धर्माचे साले चोर निघाले आणि तुम्ही काय धर्म करून बसले आहे. सगळ्यात मोठा धर्म माणुसकी आहे. आणि भुकेल्याले अन्न द्या, ताणलेले पाणी द्या. ठीक आहे. लहान मुलाले शाळेत पाठवा. शिक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. नाही तर हे चोर आपल्याला लुटून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. हे बा ठीक आहे. हे ठीक आहे. माँ के गहने गलाकर बनवाई थी सोने की रामचरित मानस गायब. पूर्व IAS ने लगाए गंभीर आरोप. 5 करोड़ से
बनवाकर दिथी मंदिर ट्रस्ट को भेट. हे पहा, हे सोन्याची ठीक आहे 5 किलोची रामचरित मानस आहे, ज्याच्यावर रामायण लिहून आहे. आणि हे एका IAS अधिकाऱ्याने दिली आहे. आपल्या आईचे गहिने मेल्ट करून पैसे ठीक आहे विकून हे असं सगळं काम आहे. तर हे एवढ्याले बाबू लंपास करून टाकले. म्हणून एवढं लक्षात ठेवा, देव मंदिरात नसून माणसात शोधा. गोरगरीबाले मदत करा. शाळेत जाणारे पुस्तकं दप्तरं द्या. एखाद्या शिक्षण करणाऱ्या मुलाले ठीक आहे जायले पैदल जात असेल तर त्याला सायकल घेऊन द्या, दप्तर देऊन द्या, पुस्तक घेऊन द्या. एखाद्या गोरगरीब माणसाचे काही बिमारीले पैसे लागत असेल त्याला द्या. अशी मदत करा, याचं पुण्य भेटन. देव वरतून पाहत आहे. ठीक आहे, इकडं पाप करायचे, पापानं पैसे कमवायचे, मंदिरात नेऊन टाकत असेल तर ते कोणालाही फलत नाही. हे मात्र तेवढंच सत्य. म्हणून देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. एवढे पैसे चोरी होऊन जरी तुम्ही या लोकायले सपोर्ट करत असाल तर मग तुम्ही ठीक आहे BJPचे भक्त आहे, RSSचे भक्त आहे, या देशाचे भक्त नाही आणि रामाचे भक्त नाही असं मी म्हणेन. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.